मोठी बातमी सध्या समोर येते। पश्चिम बंगालची विधानसभा ही विसर्जित झाली आहे। ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाहीये। नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर ममता बॅनर्जी यांनी आपला राजीनामा दिला नसल्याने आता नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर पश्चिम बंगालची विधानसभा ही विसर्जित झाली आहे। मोठी बातमी सध्या पश्चिम बंगालमधून पाहतोय। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सध्या जोडलेले आहेत। रविजी, आपण पाहतोय पश्चिम बंगालची विधानसभा सध्या विसर्जित झाली आहे कारण ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाहीये। या सगळ्यावरती कशा पद्धतीने विश्लेषण करा? कुठलीही विधानसभा 5 वर्षाची मुदत संपली की ती भंग होतच असते। त्यामुळं ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला काय नाही दिला काय, विधानसभा भंग होणं कुणीही टाळू शकत नाही। प्रत्येक विधानसभेची मुदत राज्यघटनेची तरतुदीनुसार ती 5 वर्ष असते आणि ही 5 वर्ष ज्या दिवशी नवीन सभागृह पहिल्यांदा भरेल त्या दिवसापासून 5 वर्ष पकडली जातात। त्यामुळं राज्यपालांनी त्यांच्याकडे गॅजेट नोटिफिकेशन येत असतं नियमानुसार। नवीन निर्वाचित जे आमदार असतात त्यांचं गॅजेट नोटिफिकेशन काढलं जातं आणि ते राज्यपालांना सादर केलं जातं। ते सादर झाल्यानंतर असं गृहीत धरलं जातं की आहे ती विधानसभा आता विसर्जित झालेली आहे, कारण नवीन सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांचं ते गॅजेट नोटिफिकेशन हेच त्याचं एक सूचक असतं। आता राज्यपाल ममता बॅनर्जी यांनी राजीनामा जरी नाही दिला तरी नवीन सरकारच्या रविकिरणजी, मात्र या निमित्ताने एक मुद्दा उपस्थित होतो। ममता बॅनर्जींनी जर आपलं निवास सोडलं नाही, शासकीय निवास सोडलं नाही, तर मात्र पुढे काय होईल? काही प्रॉब्लेम नाही, त्या राहू शकतात। तसंही आपल्याकडे बऱ्याचशा तरतुदी अशा आहेत की एखादं निवासस्थान शासकीय निवासस्थान सोडण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिला जातो। समजा त्यांनी सोडायला नाही दिला, म्हणजे नकार दिला, तरी त्या काही दिवस राहतील। त्यानंतर त्यांना नियमानुसार तिथे जर आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे दंड लावला जातो। जर शासकीय निवासस्थान मुदतीत रिकामं नाही केलं तर दंड आकारला जातो। तसं तिथेही मला वाटतं पद्धत असेलच, तो दंड आकारणी सुरू होईल आणि कुठलाही आमदार शासकीय दंडापासून पळवाट काढू शकत नाही, कारण त्यांना पुढची निवडणूक लढवताना मागची सगळी देणी क्लिअर केली आहेत का हे सगळं पाहिलं जातं। त्यामुळे ममता बॅनर्जी या मुद्द्यावरनं काही करू शकणार नाही। निश्चित रविजी, त्यामुळे आता नेमकं पश्चिम बंगालमध्ये आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। तर राज्यपालांकडून महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे। ममता बॅनर्जींनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाहीये, त्यामुळे आता नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे।